आतापर्यंत ना मी अशा प्रकारचं लग्न कधीच नव्हतं बघितलं ज्याच्यामध्ये नवरा नवरीची अशी एंट्री होते. तर पहिल्यापासून सांग, तर माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न असल्यामुळे ना आम्ही पहिलेच आहे ना गावाला आलो होतो आणि आज सकाळचं लग्न असल्यामुळे पटकन सकाळी उठलो आणि तयारी करून घेतली. म्हटलं भाई आता तयारी केलीच आहे एवढं तर फोटो वगैरे तर काढलेच पाहिजे ना, त्याच्यामुळे पटकन फोटोशूट केलं आणि आपले तर फोटो झाले होते पण नवरीचे बाकी होते त्याच्यामुळे मग तिला पण नेली. मी त्यांच्या दोघांचे पण फोटोशूट करून घेतलं. भाई एवढे गोड दिसत होते ना दोघं जण, खरंच नजर नको लागायला कोणाची. ऑफकोर्स फोटोशूट करता करता खूप जास्त टाइम सुद्धा झालेला आणि तेवढ्यात मग गुरुजींनी बोलवलं. त्याच्यामुळे पटकन मग नवरीला घेतलं आणि तिथून डायरेक्ट निघालो स्टेजवर. बिकॉज कन्यादान पण करायचं होतं आणि बाकी काही विधी सुद्धा होत्या त्या सुद्धा आवरून घ्यायच्या होत्या. मग त्याच्यानंतर 7 फेरे घेतले आणि नवरीच्या भावाने दाजींचं कान पिळून वचन सुद्धा मागितलं. असंच हसत खेळत हे सगळं चालू होतं. त्याच्यानंतर मग सप्तपदीचा टाइम झाला, ती सुद्धा विधी झाली आणि मग फायनली विधिवत लग्न चालू झालं. मग वरमाला घातल्या आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी जेवण करून घेतलं. विधिवत लग्न झालं होतं पण मुहूर्तवाला लग्न अजून बाकी होतं. त्याआधी या छोट्या वारकऱ्यांची एंट्री झाली आणि भाई पूर्ण माहोलच बदलून गेला. माहितीये आता ज्यांचं लग्न होतं ना ते दोघं पण कीर्तनकार असल्यामुळे हा असा सगळा कार्यक्रम होता आणि हे सगळं चालू असतानाच ना अचानक नवरा नवरीची एंट्री झाली आणि ते पण एकदम वेगळ्याच पद्धतीने. लिटरली नवरा आणि नवरीच्या हातात विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती आणि ते तिथून असे एंट्री करत आले आणि ते झाल्यानंतर मूर्ती ठेवून दिली आणि हातात टाळ घेऊन एकदम तालासुरात पावली घेत नवरा नवरी स्टेज पर्यंत जाणार होते. आय स्वेअर सांगते हे जे प्रत्यक्षात आम्ही बघितलंय ना भाई लिटरली असे गूज बम्स येत होते ना की काय सांग. आणि फक्त तेवढंच नाही बरं का, नवरा नवरीला वरमाला देण्यासाठी काहीतरी वेगळ्या टाईपचं हे बनवलं होतं जे की तुम्ही समोर बघू शकता. भाई हे जे पण काय होतं एकदम खतरनाक होतं. एकावर एक सगळ्यांना उभं केलं आणि त्या छोट्याच्या हातात वरमाला दिली आणि त्यांना स्टेज पर्यंत आणलं आणि मग फायनली मुहूर्तानुसार परत एकदा लग्न लागलं. मग असा काही आपला लग्नाचा सोहळा संपला आणि त्याच्यानंतर टाइम आला होता आता टाटा बाय बाय करायचा. सो मग पटकन आपले सगळे बोजा बिस्तर घेतलं आणि मग त्याच्यानंतर थेट आपण गेलो आत्यांच्या घरी. भाई एवढे 2-4 दिवस एवढी धावपळ झालेली ना त्याचा सगळा स्ट्रेस आहे ना या एका व्ह्यूने गेला. एकदम थंड हवा आणि हा असा व्ह्यू, जेवढा स्ट्रेस होता तेवढा सगळा गेला.